आम्ही आतापर्यंत 4-5 वेळा साखरपुडे केले, तुटले. आणि आधी कधीच तिची रायासाठी मेहंदी झाली नव्हती. आता जगातली कोणती ताकद आली ना तरी मिस फायरला माझ्यापासून लांब करू शकत. आता राया मंजिरीला लांब करणं शक्य नाहीये. लोकांना मी हेच सांगेन की एकमेकांना समजून राहा, प्रेमाने राहा. आणि सोमला जास्त सांगेन की तुला जास्त समजून घ्यावं लागणार. मुलींना समजून घेणं हे खायचं काम नाहीये. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. येड लागलं प्रेमाच्या मालिकेच्या सेटवर राया आणि मंजिरीला भेटायला आली. कशी आहात तुम्ही दोघी? खूप खुश, हॅपी. फायनली राया मंजिरी खुश झालेत. ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलाय आणि हे बघून आम्हाला खूप छान वाटतंय. आणि खरं तर असं वाटतं किती कष्ट केले आणि शेवटी तो दिवस आलाय. हे किती एन्जॉय स्वतःच करतायत. आता स्वतःची मेहंदी सुरू आहे आज वाटतं. हे किती एन्जॉय करतात. बघ, खऱ्या आयुष्यातली होणार आहे, पण रायाच्या आयुष्यातली आता मला वाटते खऱ्या आयुष्यापेक्षा रायाच्या आयुष्यातली खूप मला इम्पॅक्टफुल वाटायला लागले. कारण आम्ही आतापर्यंत 4-5 वेळा साखरपुडे केले, तुटले. प्रत्येक वेळी काय ना काय गोष्टी येते, तुटतेच. काय ना काय होतं, तुटतेच. जराच काहीतरी व्हायला गेलं की काहीतरी प्रॉब्लेम होतोय. आपले महान सगळे विलन आहेत आपल्या शो मध्ये, ते काहीतरी प्रॉब्लेम करतात. पण आता सगळं जुळून आले आणि फायनली राया आणि मंजिरीच्या आयुष्यामध्ये तो क्षण आलाय. तर खूप खुश आहे. राया म्हणजे 7व्या आसमानमध्ये, म्हणजे याच्यातच आहे तो, असा ढगामध्ये आहे एकदम असा. खरं तर मंजिरी आणि पूजाची ही अवस्था सेमच असेल, कारण की खऱ्या आयुष्यातही लग्न होतं आणि आता इथेही लग्न होतंय. येस. सो मला हेच विचारायचं आहे, आता कसं वाटतंय खऱ्या आयुष्यात देखील आणि आता देखील कसं वाटतंय? खऱ्या आयुष्यातलं मी अजून जज नाही करू शकत आहे, कारण इतकं असं काहीतरी एक क्लाउड आहे माझ्या डोक्यावर. पण मंजिरीचं मी नक्कीच सांगू शकते. मंजिरीचं आत्तापर्यंत आम्ही परवा मोजत होतो, तिची आता 3ऱ्यांदा मेहंदी होतीये. पण या आधी कधीच तिची रायासाठी मेहंदी झाली नव्हती. आता यावेळी ती स्वखुशीने आणि अख्ख्या कुटुंबासह तिचं रायासोबत लग्न होणार आहे आणि ती रायाच्या नावाची मेहंदी काढणार आहे. पण अर्थात आपले विलन्स, आता बघू ही पण मेहंदी होते नाही होते आणि कशी यावेळी होणार म्हणजे होणार. मी काही करेन पण व्हायलाच पाहिजे. आता बास. फायनली असं झालंय प्रेक्षकांना पण की फायनली आता लग्न होणार आहे. आणि या सगळ्याच गोष्टी, काल एंगेजमेंट झाली आहे, आज आम्ही मेहंदी शूट करतोय, मग नंतर हळद आहे. हो, एंगेजमेंट रिंग्स. मला सांग, आता राया काढणार आहे का मंजिरीच्या नावाची मेहंदी असते? हा, का नाही काढणार. तो जे काय परंपरा आहे त्या पद्धतीने करायचीच. आणि राया मंजिरीचं नाव पण काढणार आता. पण ती कोण काढणार मेहंदी रायाच्या बाजूने हे सगळं तुम्हाला कळेलच. तो एक वेगळा सिक्वेन्स आहे, म्हणायला हरकत नाही. आणि ते खूप गोड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ड्रामा नाहीये पण खूप इमोशन्स आहे आणि खूप गोड आहे की रायाच्या हातावर मेहंदी कशी लागणार आहे. सो आता एक रोमॅन्टिक गाणं आलंय आणि आम्ही त्याचे BTS कालच पाहिलेत आणि ते खूप मजा केली तुम्ही. मला सांगा, ते शूट करताना किती धमाल करत होतात आणि ऑकवर्ड देखील किती झालेलं? हे मंजिरी सांग. नाही, ऑकवर्ड आम्ही कोणीच नव्हतो, पण धमाल खूप झाली कारण ते थोडं चॅलेंजिंग होतं. आतापर्यंत राया मंजिरीचे खूप गोड आम्ही सीन्स केले, खूप छान शॉट्स घेतलेत आम्ही. प्रवाह पुरस्कार असो किंवा प्रवाहाचे जे काही इव्हेंट्स असतात त्याच्यात पण बऱ्याचदा लव्ह सॉंग्सवर आम्ही परफॉर्मन्सेस दिलेत. पण ह्यामध्ये एक वेगळं चॅलेंज असं होतं की नुसतंच परफॉर्म किंवा डान्स नव्हतं, ते नुसतं गाणं नव्हतं, तर ते आम्ही 2x वर शूट केलंय. म्हणजे साधारण आता जर टायटल सॉन्ग मला येड लागलं असं असेल ना, तर ते इतकं आम्ही फास्ट केलंय. मला येड लागलं प्रेमाचं, मला इतकं फास्ट. आणि सगळं म्हणजे जे गाणं अख्खं तुम्हाला टेलिव्हिजनवर 1 मिनिट 40 सेकंडचं दिसत असेल, तर ते हार्डली इथे एक 60-70 सेकंड्समध्ये संपत होतं. आम्ही 60-70 सेकंड शूट करायला ऑलमोस्ट एक अख्खा दिवस लागला, कारण ते तितकं स्पीड, ते मॅच करणं, त्यात ती ब्युटी दाखवणं आणि प्लस ते एक्सप्रेशन्स बदलताना आम्हाला कळत होतं की एवढं बरोबर राग दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर, प्रेम नाही दिसत आहे वगैरे. सो इट वॉज लाईक चॅलेंजिंग, पण खूप मजा आली आणि ऑकवर्डनेस कुठेच नव्हता. कारण आता 1.5 वर्ष आता शो करतोय आणि मला वाटतं राया मंजिरी घडताना पूजा आणि विशाल एक चांगले मित्र बनले. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कोणते सीन करताना आम्ही ते अंडरस्टँडिंग ठेवूनच काम करतो. सगळ्यात आमच्या सेटवरती ते आहे. तर तो ऑकवर्डनेस हा शब्द कुठेच येत नाही ॲक्टर्समध्ये, आणि यायलाच नको मला असं वाटतं. आणि दुसरं, जसं गाण्याचं म्हणाली, ते खरंच खूप म्हणजे चॅलेंजिंग होतंच आणि इंटरेस्टिंग पण होतं. सो आमच्या समज मुवमेंट आहेत. आता मंजिरीला मी फिरवते, तर तेवढं फास्ट फिरून हे करून मला तिकडे जाऊन
आणि मला कसं व्हायचं, आणि रायाचं गाणं सुरू ओरिजिनल झालं- ऑरा मध्येच त्याचा एक वेगळा पर्सनॅलिटीचा बिल्ड आहे. म्हणजे ही कॅरीज दॅट ऑरा विथ हिम. त्यामुळे इव्हन राया पण परफॉर्म करताना किंवा राया मंजिरीचे सीन्स करताना पण ते इतकं ब्युटिफुली दिसून येतं की तो हळू येतोय, तो बघतोय, आणि सी दिस इज अ प्रोसेस ना. पण हीच ती गंमत होती त्या सॉन्ग मध्ये की त्याला हे काहीच करता येत नव्हतं. पण त्याला तरी ते इतकं व्हायचं. फास्ट यायचं होतं, इतकं फास्ट बघायचं होतं, इतकं सगळं करायचं होतं. पण इट वॉज व्हेरी मज्जा होती. पण तरी मी मध्ये मध्ये विसरायचो. ते गाणं लागलं की आपलं गाणं भारीच आहे ना एवढं, आणि त्या मुमेंटवर मी आपला मस्त असं हे त्यात जसं की तुम्ही एक रुमालाचा शॉट पाहिला, तर तो आम्ही एवढा हे फास्ट असं करून बघणं एवढा फास्ट तो केला. होता तो. सो मग तुम्हाला तो जसा हवाय त्या पद्धतीने दिसला. सो कारण ते हाय स्पीड सगळं शूट होत होतं आणि त्यामुळे मग ते तसं दिसण्यासाठी, ते कट्स बसण्यासाठी, म्युझिकवर, लिरिक्सवर ते बसवण्यासाठी. हे चॅलेंज मंजिरीचं खूप मला कौतुक करावं लागेल की हे फास्ट गाणं म्हणायचं आणि त्यात परफॉर्म करायचं विथ एक्सप्रेशन. ते लिरिक्स पण बसणं तेवढंच गरजेचं होतं. सो मंजिरी मतलब मिस फायर करायला. खरं तर राया मंजिरीचं हे नातं मला खूप आवडतं. आणि शशिकाला आता जे काही करतात, मला रायाला विचारायचं, आत्ता त्यांनी काही केलं तरी रायाचा स्टँड काय असणार आहे शेवटपर्यंत? हे बघ, आता जगातली कोणती ताकद आली ना तरी मिस फायरला माझ्यापासून लांब करू शकत. सो राया आणि मंजिरी एकत्र होणार का, तर होणार. मग काही होते. आपल्या शोचं नावच आहे की एड लागले प्रेमाचं. तर जसं आम्हाला एकमेकांचं एड लागले तसंच प्रेक्षकांनाही, आणि प्रेक्षकांसाठी आम्हाला वेड लागले. तर त्या पद्धतीने किती मोठी संकटी होते. शशिकला मॅम म्हणते, सॉरी, आता शशिकला काकी होते, जय गोरपडी होते, नाही तर निक्की होते. आता सुट्टी नाही, आता फक्त प्रेम. पण या सगळ्यामध्ये तू साथ देणार आहे, तू आहे. तीच तर गंमत आहे. 3 vs 1 आहे. अच्छा. पण मला सांग, ही साथ कधीपर्यंत राहील आणि किती टिकणार आहे? कारण की मला असं वाटतं की उद्या जर तुझ्याकडचे जे काही आता तुझ्या फेवरमध्ये ते जर त्यांच्या फेवरमध्ये गेले तर काय हे बदलू शकेल की काहीच नाही? असं काहीही होऊ देत. रादर मी म्हणेन की आधी सगळेच आमच्या फॉर नव्हते, ते आमच्या विरुद्धच होते. एक एक करून प्रत्येक जण आमच्या फॉर मध्ये येत गेला. म्हणजे आम्ही एकमेकांच्या विरोधातच होतो. आम्ही पण एकमेकांच्या विरोधातच होतो. पण ते एक म्हणतात ना की किसी चीज को अगर पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिश में जुड जाती है. ते तसं होतं की आधी म्हणजे येड लागलं प्रेमाचं. ते प्रेमाचं वेड लागण्यासाठी किती गोष्टी घडून आल्या. आणि हे ह्याचा सगळा उल्लेख आमचा जो प्रपोजचा सीन होता इथे बैलगाड्यावर, त्यात केला गेला होता की पहिले ती सुरुवातच बैलगाड्यापासून, आणि कसे आपण ओळखतही नव्हतो, कसा तो राग होता, मग नंतर ती मैत्री, आणि मग नंतर प्रेमातले हर्डल्स, मग एक जण, मग फायनली दादा पण होकार, आणि आता फायनली लग्न होतंय असं. आणि आता हेच विषय निघालं तर विशाल आणि पूजाची मैत्री खूप चांगली आहे हे आम्हाला माहितीच आहे. आता जेव्हा हिचं लग्न होणार आहे, एक सल्ला हिला किंवा हिच्या नवऱ्याला काय असणार आहे तो हे मला माझ्यापेक्षा मी सल्ला काय म्हणजे देणार, खर तर दोघांना मी हेच सांगेन की एकमेकांना समजून राहा, प्रेमाने राहा. आणि सोहमला जास्त सांगेन की तुला जास्त समजून घ्यावं लागणार. म्हणजे तसं नाही ग, म्हणजे मुलींचं एक प्रकार नाही तसं नाही. मुलींना समजून घेणं हे खायचं काम नाहीये. कारण त्या तशा बनल्याच आहेत. सो त्यांना चेंज नाही करायचं, चेंज आपण व्हायचं. मुलाने चेंज झालं पाहिजे, तरच त्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. कारण मी समजू शकतो सगळ्या गोष्टी, फिलिंग्स, आणि मी ते एक्सपिरियन्स पण करतोय मग माझ्या आयुष्यामध्ये. तर सोहम आणि पूजा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मला माहिती आहे छानच होणार आहे. आणि मुळात पूजा खूप अंडरस्टँडिंग आहे, सोहमही माझा खूप चांगला मित्र आहे. सगळं बोलून आता पूजा खूप अंडरस्टँडिंग अरे आहेच, आणि सोहमही माझा मित्र आहे. तर मला वाटतं की यांना सल्ल्याची गरज नाहीये. खरं तर हे चांगलं. कधी लग्न करतात? लवकरच आहे, तुम्हाला लवकरच यावं लागणार आहे. तेच नक्कीच येणार आहे. पण आता राया मंजिरीचा जो मेहंदीचा सिक्वेन्स आहे त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल? आतापर्यंत कुठलाच हा प्रवास काही सोपा नव्हता. या पुढे पण सोपा असेल असं एक्सपेक्टच करू नका तुम्ही. मग काहीही होऊ देत, विलन समोर उभे राहू दे, नाही तर जे आमच्या फॉर आहेत ते आमच्या ऑपोजिटमध्ये जाऊ देत. आता राया मंजिरीला लांब करणं शक्य नाहीये, पण तरीही यू नेवर नो काय घडतंय काय नाही. आता मेहंदीत पण बघू काय काय होतंय. कोणतीही गोष्ट सरळ गेली तर मजा नाही. त्यामध्ये अडीअडचणी आल्या, थोडं टेन्शन आलं, प्रेम आलं, मजा मस्ती आली, तरच ती गोष्ट आठवणीत राहते सगळ्यांच्या. तर असंच काहीतरी हा आपल्या आयुष्याचा जसा प्रवास असतो तसाच एक प्रवास आहे, खडतळ प्रेमाचा,
हसण्याचा रडण्याचा असंच काहीतरी होत राहणार. वा, आणि सगळा हा प्रवास पाहायला मला खूप आवडतोय खरं तर. थँक्यू सो मच. थँक्यू. नक्की पहा आपली मालिका येड लागलं प्रेमाचं रोज रात्री 10 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाह. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.